चला तर मंडळी, मेथीचा सीजन जाण्याआधी मस्त ही मेथी मलाई मटर पनीरची रेसिपी नक्कीच करा। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी। तर चला रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू। सुरुवातीला इथे एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा बडीशेप घ्यायची आहे आणि थोडेसे खडे मसाले। तर इथे मी 2-3 लवंग, मिरे, एक दालचिनीचा तुकडा, 2 हिरवे वेलदोडे घेतलेले। सर्व आपल्याला छान असं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। एखादा मिनिटभर मसाल्यातून छान असा सुगंध यायला लागला की लगेच यामध्ये आपल्याला एक मोठा कापलेला कांदा टाकायचा आहे। कांदा मी इथे उभाच कापून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 15 ते 20 काजू पण टाकायचे। काजू कांदा टाकल्यानंतर यामध्ये एखादा 1.5 चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे। तेलामध्ये आपल्याला कांदा थोडासा ब्राऊन रंगावरती, गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपण थोडंसं अर्धा चमचा मीठ पण टाकलं आहे। मिठामुळे कांदा पटकन मऊ होतो आणि कांद्याला छान असा ब्राऊन रंग आल्यानंतर आपण शेगडी बंद करून टाकू। वाटण थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला हे वाटण आहे ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट करायची आहे। तर वाटण मस्त थंड झालं आहे। इथे मी मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्येच वाटण टाकलं आणि यामध्ये आपल्याला 2 तुकडे पनीरचे टाकायचे। पनीर टाकल्यामुळे ग्रेव्हीला खूप छान मस्त टेस्ट येते। थोडंसं पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। तर हे बघा, एकदम छान अशी बारीक स्मूथ पेस्ट मी करून घेतलेली आहे। आता याला आपण बाजूला ठेवू। इथे मी एक जुडी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे। मेथीला आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। तर मी इथं सुरीने थोडीशी मेथी ना कापून घेतली। खूप जास्त ही बारीक करायची नाही, नाहीतर मग मेथीमध्ये कडवटपणा येतो। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पनीर। तर इथं मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। पनीरचे पण असे छान मस्त त्रिकोणी काप करून घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसेही काप करून घेतले तरीही चालेल। अशा प्रकारे काप केल्यानंतर आता शेगडीवरती आपल्याला त्याच पॅनमध्ये थोडंसं बटर टाकायचं आहे। बटर टाकल्यामुळे खूप छान मस्त टेस्ट येते पनीरला। आता आपल्याला ह्या पनीरला छान मस्त थोडंसं बटरवर फ्राय करून घ्यायचं आहे। 1-2 मिनटं पनीर छान असं बटरमध्ये ना भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, मस्त रंग आलेला आहे पनीरला। आता आपल्याला पुन्हा शेगडीवरती ना मोठी कढई ठेवायची आहे। कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं। तेल थोडंसं हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि यामध्ये लसूण आणि आलं थोडंसं ठेचून टाकायचं आहे। तर इथं मी 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। खलबत्त्यामध्ये थोडंसं आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे, खूप जास्त बारीकही करायचं नाही। अर्धवट ठेचून घेतल्यानंतर आपल्याला याला कढईत टाकायचं आहे। तर कढईमध्ये जिरं आणि आलं लसूणची पेस्ट मस्त तेलावरती परतून घ्यायची। त्यानंतर आपण जी धुतलेली कापलेली मेथी आहे ती पण टाकायची आहे। मेथी टाकल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी फ्रेश मटार पण टाकले। फ्रेश मटार टाकल्यामुळे अजून पण या भाजीची टेस्ट खूप मस्त लागते। आता हे छान आपल्याला 5-1 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायची आहे। मेथी मटार अर्धवट शिजेपर्यंत परतल्यानंतर पुन्हा आपल्याला काढून घ्यायची। इथं मी 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्या तोडून थोड्याशा तेलात टाकल्या। त्यामध्ये आपल्याला आता जी वाटणाची पेस्ट आहे ना ती टाकायची आहे। वाटण टाकल्यानंतर 5-1 मिनटं मंद गॅसवरती वाटण छान असं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मसाले टाकायचे। तर इथं मी 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकलं। आधी पण आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे कांदा परतताना, त्यामुळे मीठ बेताने टाकायचं। आपल्याला हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण जी शिजवलेली मेथी आणि मटर आहे ना ते टाकायचं आहे। मेथी आणि मटर टाकल्यानंतर पण परत आपल्याला 5-1 मिनटं छान हे सर्व काही परतवून घ्यायचं आहे तेलात। नंतर मग मिक्सरचं थोडंसं भांडं धुवून यामध्ये मी पाणी टाकते। अजून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागेल। ही भाजी शिजल्यानंतर थोडीशी घट्ट होते, थिक होते, म्हणून मी यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकते। तुम्हाला जशी वाटते तशी भाजी तुम्ही करू शकता, पातळ किंवा घट्ट तुमच्या मताप्रमाणे। आता यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी भाजी शिजल्यानंतर पनीरचे काप टाकायचे। तर मंद गॅसवरती भाजीला उकळू द्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये आपण पनीरचे काप टाकायचे। आता भाजी आपली झालेली आहे। सर्वात शेवटी यावरती मी थोडीशी फ्रेश क्रीम टाकते। तुमच्याकडे नसेल तर नाही टाकली तरीही चालेल, किंवा दुधावरची साय पण तुम्ही टाकू शकता किंवा थोडंसं दूधही टाकू शकता।
आणि ही बघा आपली इथे मेथी मलाई मटर रेसिपी खूप मस्त दिसते आणि टेस्टी पण झालेली होती. तुम्ही रोटी किंवा चपाती नानसोबतही खाऊ शकता. मी थोडंसं डेकोरेट करण्यासाठी वरून लाल मिरचीचा तडका पण दिलेला आहे. तर खूप मस्त झालेली होती. नक्की रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नेहमीप्रमाणे रेसिपीला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.